संत तुकाराम महाराज गाता अभंग क्रमांक 7। गेली वीरसरी मग त्यासी रांड मार, मग नये तेशी सत्ता गेली मागिले आणिता, भंगलिया चित्ता न एक काशाने स्थान देता, तुका मने धीर भंगलिया पाठी कीर। आत्मबल आणि मनोधर्म गमावल्यावर कोणत्याही प्रकारची सत्ता किंवा ताकद टिकत नाही। एकदा संधी गमावली की ती परत मिळवणे कठीण होते। नंबर 3, मानसिक धैर्य नसेल तर कितीही मोठे साधन उपयोगाचे ठरत नाही। नंबर 4, निश्चय आणि संयम हरवला की व्यक्ती दुर्बल होते आणि समाजात त्याला किंमत राहत नाही। नंबर 1, गेली वीरसरी मग त्यासी रांड मार। जेव्हा एखाद्या व्यक्तीने आपले ध्येय आणि शौर्य गमावले तेव्हा अगदी दुर्बल लोक सुद्धा त्याला पराभूत करू शकतात। समाजातही निर्भय आणि धैर्यशील माणसाचा आदर होता, पण तोच माणूस जर दुर्बल झाला तर त्याला सन्मान मिळत नाही। उदाहरण बघा, एखादा पराक्रमी योद्धा जर पराभूत झाला तर पूर्वी आदर करणारेच त्याला हिणवतात। जसे सिंह आजारी पडला तर पूर्वी घाबरणारी हरणे सुद्धा त्याच्यावर आक्रमण करण्याचा विचार करू शकतात। नंबर 2, मग नये तेशी सत्ता गेली मागील आणिता। एकदा गेलेली ताकद आणि प्रतिष्ठा पुन्हा मिळवणे कठीण असते। काही वेळा संधी गमावली की ती परत येत नाही, त्यामुळे प्रत्येक संधीचा उपयोग नीट करावा। उदाहरण, एखादा राजा जर पराभूत झाला तर त्याला पुन्हा सत्ता मिळवणे अत्यंत कठीण होते। एखाद्या मोठ्या व्यावसायिकाने जर चुकीच्या निर्णयामुळे आपली कंपनी गमावली तर पुन्हा ती उभारणे त्यासाठी कठीण असते। नंबर 3, भंगलिया चिंता न एक काशीने सांधिता। एकदा मन उद्ध्वस्त झाले की बाह्य उपायांनी त्यांचे पुनरुत्थान करता येत नाही। शारीरिक जखमा बऱ्या होतात, पण मनावर झालेली जखम सहज बरी होत नाही। उदाहरण बघा, मोठ्या अपयशानंतर काही लोक मानसिकदृष्ट्या खचतात आणि पुन्हा उभे राहू शकत नाही। मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी आत्मविश्वास आणि संयम आवश्यक आहे। नंबर 4, तुका मने धीर भंगलिया पाठी कीर। म्हणजेच धैर्य हरलेल्या व्यक्तीला जगात कोणतीही मदत उपयोगाची ठरत नाही। संयम आणि मनोबल टिकवले तर एखादी व्यक्ती संकटावर मात करू शकते। उदाहरण बघा, ज्या व्यक्तीने आत्मविश्वास आणि मनोधैर्य गमावले त्याला जगातील कोणतीही शक्ती मदत करू शकत नाही, परंतु जो खंबीर राहतो तो संकटावर मात करून पुन्हा उभा राहतो। यावरून शिकवण बघा की धैर्य, आत्मबल आणि आत्मविश्वास गमावल्यावर समाजात किंमत राहते। नंबर 2, एखादी संधी गेल्यावर ती परत मिळवणे अवघड असते, म्हणून प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करावा। नंबर 3, मनोबल टिकवले नाही तर कोणत्याही प्रकारची मदत मूल ठरते। संयम आणि आत्मविश्वास असेल तर संकटातून बाहेर पडू शकता, म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, संयम बाळगा आणि संधीचा सदुपयोग करा। तर रामकृष्ण हरी मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा।